राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो योगायोगाने हे स्वाती नक्षत्र आहे. एक मन आहे बघा, पडतील स्वातीत तर पिकतील मोती. तर तसंच परिस्थिती होणार आहे. तर मग ह्या शेवटच्या आठवड्यात पाऊस कुठं पडणार आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या ज्या 4 जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडं बीडकडं देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पिकं म्हणजे मोत्यावानी पिकं येतात म्हणून असे ते म्हण आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत. तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितला तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक भाग इकडे येलदरीकडे आणि एक भाग इकडे पालमकडे, एवढा मोठा परभणी जिल्ह्याचा. म्हणून काय होतं, अंदाज ऐकत वेळेस शेतकऱ्यांनी योग्य म्हणजे लक्षात घ्यावं की जिल्ह्यात सांगितलं तर सर्व जिल्ह्यात पडत नाही. ज्यावेळेस सर्वदूर म्हणतो त्यावेळेस सर्वदूर पडतो. पण हे पाऊस आहे ना, ते विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे. पण 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये माझा पाऊस पडणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. ह्या 25-28 पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते, बालम टाकळीचे त्या शेतकऱ्याचे, आम्हाला येईल का नाही. तर तुम्हाला देखील येणार आहे. फक्त सगळीकडे नाही पडणार, पण भाग बदलत पडणार आहे. म्हणून हे ते शेतकरी अंदाज लक्षाचा. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या पावसाचं स्वरूप रिमझिम असणार आहे. ऊन पडणार आहे आणि काही काही ठिकाणी जोरात राहणार आहे आणि काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इकडं पाऊस नाही येण्याचं कारण सांगतो. काय झालं की एक बंगालच्या खाडीमधून जे कमी दाबाचे पट्टे तयार होतात ते काय होईल, तर ते नागपूरकडून इकडं मध्य प्रदेशकडून इकडं गुजरात, राजस्थानकडे 2 चालले. तर मग ते जात असताना ते जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्या इकडं पाऊस पडणार नाही. म्हणून अंदाज लक्षाचा. तसंच आता देखील परत 2 कमी दाबाचे पट्टे आहेत, ते लो प्रेशर आहेत, ते जाणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. मराठवाड्याकडं आणि पश्चिम महाराष्ट्राकडे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. स्थानिक वातावरण तयार होऊनच मराठवाड्यामध्ये 7 जिल्ह्यामध्ये असाच तुरळक भागात पाऊस पडणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही पाणी देण्याची व्यवस्था करू शकता. कारण की ना खूप काय असा मोठा ओढे नाले वाल असा सध्या तरी राज्यात पाऊस नाही. मग राज्यात पाऊस कधी येणार, तर राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मग राज्यात पाऊस येणार आहे आणि ते मात्र जोराचा पाऊस असणार आहे. सध्या फक्त वरुण राजाची बॅटिंग फक्त विदर्भाकडेच आहे, म्हणजे त्यांच्याकडेच आहे. कारण की ना मग त्याच्यामध्ये कोणतं सांगतो की परत एकदा सांगतो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं अकोला, अमरावती, पुन्हा मध्य प्रदेशचे जे लगतचे तालुके आहेत, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं परतवाडा, इकडं जळगाव, जामोद ह्या पट्ट्यामध्येच काय होणार आहे, ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता म्हणजे 18 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत त्या परिसरामध्येच विदर्भातच पाऊस पडणार आहे. परत एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल, ते बी विदर्भात पडेल. पण त्याचा पाऊस खूप लय झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात काय होईल की नांदेड जिल्हा एक घेईल, त्याच्यामध्ये हिंगोली एक घेईल, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात काय भाग घेईल. म्हणून तिथपर्यंत परभणी जिल्ह्यातच येईल. त्याच्या पुढं काही ते पाऊस सरकणार नाही, कारण की ते पाऊस तिथंच स्थिर होऊन जाईल. राज्यात सध्या तरी खूप काही असा मोठा पाऊस नाही. कारण की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असा पाऊस मुसळधार पाऊस पडणं, ओढे नाले वाहतील, तसा काही राज्यात सध्या पाऊस नाही. म्हणून अंदाज लक्षात येतो. तसा पाऊस येईल महाराष्ट्रात,
ते येईल फक्त पुढच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. तोपर्यंत शेतकऱ्यांना आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. फक्त सध्या पाऊस राहील, फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. आणि विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी, कारण की तिकडं वरुणराजाची बॅटिंग आता सध्या विदर्भाकडे आहे.